आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिकेच्या 4 प्रस्ताव हे फेरविचारासाठी गेले आहेत। सुधार समितीत प्रशासनाने या प्रस्तावावर माघार घेतली। थेट मुख्यमंत्री फडणवीसांनीच यामध्ये लक्ष घातल्याचं आमदार मिलिंद नार्वेकरांनी म्हटलं। विशेष म्हणजे मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना फोन करण्यात आला अशी माहिती मिलिंद नार्वेकरांनी दिली आहे। सुधार समितीत आज 4 महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत गेले आहेत। त्यामध्ये 7 हिल्स रुग्णालयाचे पीपीपी मॉडेलद्वारे खासगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयातील रक्तपेढ्यांचे पीपीपी प्रस्ताव, वांद्रे रेक्लेमेशनमधील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचा प्रस्ताव स्थगित करण्यात आलाय। तर हा मुंबईकरांचा विजय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी या स्थगिती निर्णयाचं स्वागत केलं। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये स्थापन समितीमध्ये काही प्रस्ताव येणार होते, जे प्रस्ताव इतके चुकीचे होते की ज्याच्यावरती काल आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती व मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ते होऊ देणार नाहीत हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आज थांबवलेल्या आहेत। त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद व सत्तारूढ आणि विरोधक हा वाद आज तरी महापालिकेत टळलेला आहे। 40 वर्ष जी मुंबई महानगरपालिकेला मुंबईला बिघडवलेलं आहे, ज्यांनी त्यांना सुधारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महायुती या ठिकाणी बसलेली आहे। 7 हिल्सचा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी लवादा कोर्ट आदेशानुसार पूर्वीच त्यांना परमिशन मिळालेली आहे आणि ती पोस्ट फॉस्टो करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण त्याचा तो प्रस्तावही रिफर बॅक केलेला आहे। आज सगळे नगरसेवक सदस्य सगळे सज्ञ आहेत, सुसंस्कृत आहेत आणि सगळे अभ्यासू आहेत। तर मला असं वाटतं की अभ्यास करूनच हे जे विषयावर आम्ही जी रोलिंग दिलेली आहे ती अभ्यास करून त्या विषयाला आम्ही सगळ्यांनी रोलिंग दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.